तर या ठिकाणी नगर विभागातील नेप्ती या गावात राम रहीम सेंद्रिय शेती गटाला कृषी सहाय्यक नवले साहेब हे देखील या ठिकाणी पाला गोळा करण्यासाठी मदत करीत आहेत। तरी पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने साहेब देखील या ठिकाणी पाला गोळा करत आहेत। ओके, नमस्कार। या ठिकाणी राम रहीम सेंद्रिय शेती गटाने जी सुरुवात केलेली होती, 1 तासापूर्वी सुरुवात केली आणि पहा या ठिकाणी 5 ते 6 प्रकारचा पाला हा या ठिकाणी आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी गोळा केलेला आहे। एकदा जोरदार घोषणा देऊयात, एकच शेती शेती करूयात शेती स्मार्ट शेती। हम साथ चले तो जीतेंगे, हाथ में हाथ चले तो जीतेंगे। हम साथ चले तो जीतेंगे, हाथ में हाथ चले तो जीतेंगे। जीतेंगे सारे दावे सारे वादे जीतेंगे, जीतेंगे दिल के ये मजबूत इरादे जीतेंगे। जीतेंगे हर मंजर को हर मुश्किल को जीतेंगे, जीतेंगे सबकी नजरें सबके। पाला 2 किलो या पुढे दुसऱ्याचा पाला 2 किलो हा पाला 2 किलो लिंबाचा पाला 5 किलो सीताफळाचा पाला 3 किलो मोगली एरंडचा पाला 2 किलो गुळवेलचा पाला 2 किलो पाला 2 किलो मिरचीचा ठेसा 2 किलो शेणाची पाटी 1 गावरान गाय आला लसूणवाला लसूण अर्धा किलो नमस्कार। आज आपल्या या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी नेप्ती या गावात आज राम रहीम सेंद्रिय शेती गटातील सर्व सदस्यांनी पाला गोळा करून त्या ठिकाणी दशपर्णी अर्क हा बनवलेला आहे आणि तो बनवण्यासाठी या ठिकाणी सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा 2026 या स्पर्धेच्या अनुषंगाने या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी विधाते सर यांनी या ठिकाणी दशपर्णी अर्क बनवण्यासाठी केलेला आहे। गटाच्या वतीने 3 फुले आणि 3 टाळ्या देणार आहोत। तर रेडी आहेत का? होय। क्लॅप गो। फुले 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 फुले। या ठिकाणी गटातील सदस्यांनी जे काही फुले दिलेले आहेत ते फुले या सरांनी स्वीकारले, त्याबद्दल त्यांचा खूप खूप आभार। थांबतो, धन्यवाद।